मॉर्निंग. सकाळचा हा असा काही व्ह्यू होता गॅलरीमध्ये. मस्तपैकी तो मोबाईलमध्ये कॅप्चर केला तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी. इतकं सुंदर केशरी केशरी नारंगी असं आकाश झालं होतं. इतकं छान सूर्य नुकताच उगत होता. कारण मला अंघोळ वगैरे करून येण्यासाठी 6:30 वाजले आणि हा 6:30 वाजताचा व्ह्यू आहे. आल्या आल्या आपली कामं इतकी असतात. पीठ मळणं, हे मळणं. सुरुवातीला म्हणलं पीठ मळून ठेवावं म्हणजे बाकीची कामं लवकर उरकता येतील. खरं तर ना असं वाटतं की खरंच हा जो आहे व्हिडिओ 4 मिनिट 18 सेकंदाचा, खरंच आपली सकाळची कामं जर 4 मिनिट 18 सेकंदामध्ये उरकता आली असती तर किती बरं झालं असतं ना. व्हिडिओ मी काही ठिकाणी रनिंग पळवलेला आहे, काही ठिकाणी फास्ट केलेला आहे. तर मला वाटतं खरं तासभराची कामं 4 मिनटं 18 सेकंदात झाली तर किती चांगली होतात ना. तर अशा काही गोष्टी असतात पण त्या होऊ शकत नाही. त्याच्यानंतर इथे मी मिठाचा जो डब्बा आहे तो धुवून ठेवला होता. काही गोष्टी मी काय करते जसे रिकामे होतील ना तसे धुवायला घेते. म्हणजे एकदम कधी धुवायला काढायची गरज लागत नाही. असं होत नाही की बाबा खूप घाण झालं आहे चला धुवूया, तसं नाही. मिठाचं असो तेलाचं असो जसं जसं रिकामं होतील तसं तसं मी धुवून घेते. इथे देवालाही अंघोळ घालून त्यांनाही पुसून मी ठेवत होते देवपूजेसाठी. म्हणजे खरंच असं वाटतं ना काही गोष्टी इतक्या फास्ट करता येतात. याच्यामध्ये पण मी फास्ट दाखवलेलं आहे. अशा प्रकारे इथे माझी देवपूजा झालेली आहे. देवपूजा केल्यावर किती छान प्रसन्न वाटतं ना. मस्त थोडेच देव आहेत पण पूजा झाली. बाहेर रांगोळी काढून घेतली. मी काही रांगोळीत फार भारी नाही पण आपली काढते नियमासाठी. त्यानंतर एकीकडे भाजी होतच होती, शिजतच होती. पीठ होता मळलेला. फटाफट म्हटलं पोळ्या करून घ्याव्यात. पोळ्या करून घेतल्या फटाफट. खरंच इतकी कामं असतात ना त्या सगळ्या बाईलाच कराव्या लागतात. कसा वाटतो हा व्हिडिओ तुम्हाला माझा सांगा. आणि शेवटपर्यंत बघत जा हा व्हिडिओ. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. मला असं कधी कधी वाटतं खरंच यार आपली सगळी घरची कामं आहेत ती 4 मिनटातच आपण व्हिडिओसारखं उरकली तर किती बरं असेल ना. पण असं होत नाही खऱ्या आयुष्यामध्ये. असो, पोळ्या होतच होत्या तशाच. त्याच्यानंतर शाळेला जायची तयारी. टिफिनला काय घ्यावं हे कळतच नाही. कारण मला 2 टिफिन घेऊन जावं लागतं. एक मुलांसोबत शॉर्ट ब्रेक आणि एक लाँग ब्रेक. जसं मुलं शाळेत जातात आणि आपणही शिक्षक जेव्हा शाळेत जातात ना त्यांच्यासारखंच आपल्याला राहावं लागतं. 2-2 गोष्टी घेऊन जाव्या लागतात आपल्यालाही, 2-2 टिफिन. तर एका टिफिनमध्ये मी शॉर्ट ब्रेकसाठी काल ज्या शिळ्या पोळ्या उरल्या होत्या त्याची थोडी गुळपोळी टाईप मी घेऊन गेलेली आहे. गुळपोळी टाईप इन सेन्स सगळ्या पोळ्या ज्या आहेत ते तुकडे करून मिक्सरमध्ये टाकलं आणि गूळ घातलं आणि फिरवून ते घेऊन गेलं आणि थोडंसं तूप टाकलं. मला आवडतं तसं. सगळं झाल्यानंतर इथे तयार होण्यासाठी आले. तयार होऊन जायला पाहिजे ना, व्यवस्थित तर दिसायला पाहिजे. आपण टीचर आहे, एक इम्प्रेशन चांगलं असायला पाहिजे. काही पॅरेंट्स येतात भेटण्यासाठी. तर अशा प्रकारे इथे माझं आवरून अशा प्रकारे असतं माझी काही सकाळची गडबड. त्याच्यानंतर ना आता हा माझा असा ड्रेस युनिफॉर्म वेअर केला आणि मी निघाले. ॲक्च्युली मी सिवलेस शाळेत स्कूलमध्ये घालत नाही. पण गावावरून आल्यामुळे बरेच कपडे अजून धुवायचे राहिलेले आहेत आणि थंडी पण आहे म्हणा. तसंही सिवलेस घालून मी आजारी पडण्यापेक्षा हा मी जर्किन जो घेतलेला आहे कालच घेतलेला आहे. हा मी दुकानातून घेतलेला. तो हा जर्किन असा वेअर करणार आहे आणि मगच मी जाणार आहे. त्याच्यामुळे हा ID कार्ड मी वेअर करते. म्हणजे हा असं असलं तर काही प्रॉब्लेम नाही. टिफिन झालेले आहेत रेडी. ही अशी एवढी धावपळ असते म्हणजे. त्याच्यासाठीच म्हणते ना चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा. मलाही थोडंसं बरं वाटेल. मलाही छान वाटतं तुमचे सबस्क्राईब, तुमचे कमेंट असले की. आणि थँक्यू.